అవునా शपथ घ्यायचा आहे आपल्याला पतीच्या हक्काचे सगळ्या करा पतीच्या हक्काच्या सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी
कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणून सुजातादाचं भाषण झाल्यानंतर सांगायचं नाहीये. सुजातादा आता आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतो. हम तुम्हारे साथ हैं. जय हो. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. तुम्हारे साथ हैं. यहाँ पे मौजूद सभी माता भगिनी को, सभी साथीदारों को और इस लड़ाई में सारे साथीदारों को मेरा साथीदार भाइयों, हम सबको समझना होगा कि हम आज यहाँ पे मौजूद क्यों हुए और इसके पीछे घटना क्या है. कुछ दिनों पहले आरएसएस के कुछ कार्यकर्ता थे जिन्होंने एक एजुकेशनल इंस्टीट्यूट के सामने, एक कॉलेज के सामने रजिस्ट्रेशन डेस्क लगा के विद्यार्थियों का रजिस्ट्रेशन करना शुरू किया. उनके पास कोई परमिशन नहीं थी. वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता वहां पे गए और उन्होंने पूछा आपके पास परमिशन है क्या रजिस्ट्रेशन करने की. और जब उनको पता चला कि आरएसएस के कार्यकर्ताओं के पास रजिस्ट्रेशन की परमिशन नहीं है, तब उन्होंने कहा कि आप एक्टिविटी कर रहे हो, आप कॉलेज में भी एक्टिविटी कर रहे हो और आप यहाँ से चले जाओ. और वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं ने आरएसएस के कार्यकर्ता से वहां से आगे भागा दिया. पर भाइयों, यहाँ ये सिलसिला खत्म नहीं हुआ. वंचित बहुजन आघाड़ी के जो कार्यकर्ता थे राहुल बकासरे, यहाँ के आरएसएस के मनुवादी लोगों ने भाजपा के सरकार के लोगों को पकड़ के, पुलिस प्रशासन को पकड़ के राहुल बकासरे पे नॉन अवेलेबल केस के दर्ज किया गया है. भारत में स्टूडेंट्स में, विद्यार्थियों में हमेशा बहस होती रहती है. स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन में आवेदन को, लेकिन ये पहली बार हुआ है कि एक छात्र पर नॉन अवेलेबल ऑफेंस लगाया गया है, वो भी आरएसएस मनुवादियों के दबाव में. और इसके खिलाफ, इन आरएसएस के खिलाफ आज यहाँ पे हमने ये जन आक्रोश मोर्चा निकाला है. पर भाइयों, इसमें मजे की बात आप सबको ये समझनी होगी कि आरएसएस वहाँ पे रजिस्ट्रेशन कर, आरएसएस ने एक रजिस्ट्रेशन का टेस्ट लगाया था. जिस ऑर्गेनाइजेशन का खुद का रजिस्ट्रेशन का पता नहीं है, वो किस मुंह से रजिस्ट्रेशन मांग रहा है, यही मेरे को समझ में नहीं आया सबसे पहले. और दूसरी तरफ आरएसएस से चार मांगे हैं. आरएसएस से हमारे कुछ अहम सवाल है कि अगर आप छात्रों का रजिस्ट्रेशन ले रहे हो, अगर आप का रजिस्ट्रेशन ले रहे हो, तो हम ये डिमांड करते हैं, हम ये मांग करते हैं कि आप इस देश में भारत सरकार से रजिस्टर्ड हो या नहीं, ये हम सबको खुलेआम बता दो. और अगर आप रजिस्टर्ड हो तो कौन से एक्ट के मुताबिक रजिस्टर्ड हो, कौन से सेक्शन के मुताबिक रजिस्टर्ड हो, ये भी हमको बता दो. और अगर आप रजिस्टर्ड हो तो उसका डॉक्यूमेंटेशन या सर्टिफिकेट की हमको दिखा दो कि आप भारत देश के संविधान के हिसाब से भारत देश में रजिस्टर्ड है. हमारा दूसरा अहम सवाल है कि आरएसएस की दशहरा पूजा में जो हथियार पाए जाते हैं, जो ऑटोमेटिक वेपन्स पाए जाते हैं, तो सिर्फ भारत के आर्मी और मिलिट्री के पास होते हैं. ये वेपन्स आते कहां से? आपके पास इन वेपन्स की परमिशन है. और अगर इनके पास वेपन्स की परमिशन नहीं है तो मैं पुलिस से यही कहूंगा कि जल्द से जल्द इन पे कार्रवाई करें और इन पे तहकीकात करें. और हमारा तीसरा मुद्दा है कि आरएसएस संगठन बनाता है, चंदा इकट्ठा करता है, वर्गणी इकट्ठा करता है. तो हम इनसे ये पूछना चाहते हैं कि आप कौन से जोर पर, कौन से बलबूते पर चंदा इकट्ठा करते हो, नेटवर्क बनाते हो. अगर आप चंदा इकट्ठा करते हो तो उसका डिमांड और उसकी लिस्ट गवर्नमेंट को देते हो क्या? अगर आप इनकम टैक्स भरते हो क्या? अगर आप चंदा इकट्ठा करते हो तो इनकम टैक्स भरते हो क्या? और यही हमारी 4 डिमांड है. और यही 4 डिमांड से हम ये कहना चाहते हैं कि आरएसएस ये खुद को संविधान के सामने सरेंडर कर दे. ऑर्गेनाइजेशन है के संविधान से चला है. भाइयों, आपको मुद्दा समझना होगा. अगर कोई संगठन रजिस्टर्ड ना, अगर कोई संगठन चंदा इकट्ठा करके इलीगल वेपन्स, ऑटोमेटिक वेपन्स, भारतीय आर्मी के वेपन्स अपने पास रखती है विदाउट लाइसेंस, तो क्या उनको टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन नहीं माना जाएगा? जरूर माना जाएगा. और इसीलिए हम यहाँ कहने आए हैं कि हम संविधानवादी हैं,
बात यह है, हम सब बाबा साहब के संविधान से और भारत के कानून से चलने वाले लोग हैं और हमारी यही जिद है, हमारी यही मांग है कि आरएसएस भी भारत के संविधान से और भारत के कानून से चले और आगे चलता रहे। और इसीलिए मैं आप सभी से इतना ही कहना चाहता हूं कि आप सभी को आज तक दिख चुका होगा कि यह भारत के इतिहास में आरएसएस के कार्यालय पे निकला हुआ पहला मोर्चा है और वो किसी ने निकाला है तो वो सिर्फ और सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं ने, वो सिर्फ और सिर्फ किसी ने निकाला है तो बाला साहब अम्बेडकर के सिपाहियों ने, और वो सिर्फ और सिर्फ किसी ने निकाला है तो वो बाबा साहब अम्बेडकर के भीम सैनिकों ने। और इसीलिए मैं कह रहा हूं कि हमको बहुत लोग आके नाम रखते हैं, बी टीम बोलते हैं, अलग अलग चीजें बोलते हैं, लेकिन ये आप सबका काम है, ये आप सबकी जिम्मेदारी है कि हर आदमी तक पहुंचना, हर आखिरी आदमी तक पहुंचना और उनको पूछना कि वंचित बहुजन आघाड़ी ने आरएसएस के कार्यालय पे मोर्चा निकाला है, तेरे में है हिम्मत, है ताकत? अगर दम है तो शामिल होकर दिखाओ। और इसीलिए मैं बोलता हूं कि आज भारत में जो पहला मोर्चा निकाला है, कौन सी पार्टी ने निकाला है? देखो हमारे स्टेट पे कौन है, देखो हमारे स्टेट पे दलित है, आदिवासी है, भटके विमुक्त है, बहुजन है, मुसलमान है, तृतीयपंथी समाज के लोग हैं और ये वंचित बहुजन आघाड़ी की ताकत है। हमारे पास एक खासदार नहीं है, हमारे पास एक आमदार नहीं है, हम सत्ता में नहीं है, लेकिन संविधान बचाने के लिए हम इन सबसे घंटा फर्क नहीं पड़ता। जब जब संविधान का बात आएगा, जब जब कायदा कानून का बात आएगा और जब जब बाबा साहब अम्बेडकर ने दिए हुए न्याय, हक और अधिकार का बात आएगा, वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता, यहाँ के तमाम अम्बेडकरवादी बिना डर देखे, बिना खौफ देखे, बिना आरएसएस की दहशत देखे इसी तरह से मोर्चा निकालेगी और सक्सेसफुल करके दिखाएगी। और जाते जाते मैं इसीलिए यही एक चीज बोलना चाहता हूं कि आगे के समय में, आगे के आने वाले वक्त में अगर आरएसएस से कोई लड़ सकता है, अगर कोई आरएसएस को छाती पे लग सकता है और अगर कोई आरएसएस को हरा सकता है तो वो सिर्फ और सिर्फ भारत देश के अम्बेडकरवादी और किसी में वो और इसीलिए जाते जाते मैं आप सभी को यही कहूंगा कि आगे हमारा मोर्चा होगा, आगे के लोगों का भाषण होगा, वंचित बहुजन आघाड़ी के इतर पदाधिकारी, राज्य के पदाधिकारी बात करेंगे और हमें शांतिपूर्व मोर्चा निकालना है। हम कायदा संविधान मानने वाले लोग हैं, हम कहीं पे भी कायदा और संविधान तोड़ेंगे नहीं, लेकिन हम आरएसएस को झुका के कायदा और संविधान मानने को जरूर लगाएंगे। और इसीलिए जाते जाते मैं इतना ही बोलता हूँ, आरएसएस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आंसर, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आंसर, जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम, जय संविधान। धन्यवाद। एक मिनट, मी मेघानंद यांना विनंती करतो त्यांनी आपलं गीत सादर करावं। मी यानंतर फारुख अहमद यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं। मी म्हणेन जय जय भीमचा जय जयकार, तुम्हाला जोरात बोलायचं आहे, जय जयकार, जय भीमचा जय जयकार, जय भीमचा जय जयकार, जय भीमचा जय जयकार, आरएसएस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद। भारत में रहते हुए भारत के संविधान को, भारत के तिरंगे को, भारत का राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ
मोर्चा निकाला गया और किसी को लगता था कि परमिशन नहीं मिलेगी तो मोर्चा नहीं निकालने को, हम पप्पू के पार्टी के हैं क्या? परमिशन नहीं दिए तो मोर्चा नहीं निकालेंगे सबके क्या? हम पप्पू के पार्टी के नहीं है, हम पप्पा के पार्टी के अंदर रहते हुए जो सालों साल तिरंगा नहीं लगाते हैं वो हमको कागज बताना पड़ेगा। आज तुम्हारे पप्पा जी आरएसएस को पूछ रहे हैं रजिस्ट्रेशन का कागज बताए, कागज तो तुमको दिखाना पड़ेगा। भारत के कानून से रजिस्टर्ड हो कि नहीं हो, ये पूछने का दम खम अम्बेडकरवादी में है। भूले शाह अम्बेडकरवाद आरएसएस के लाठी काठी से या गोपियों के बौछार से एक देश चलेगा। भूले शाह अम्बेडकरवाद से ये कान खोलकर सुन लो। आरएसएस के हेडक्वार्टर पे मोर्चा क्यों निकाल रहे हो? कल से पुलिस वाले पूछ रहे हैं, अरे आरएसएस के कार्यालय पे क्यों जा रहे? संवैधानिक प्रशासन के कलेक्टर ऑफिस पे आओ, कमिश्नर ऑफिस पे आओ। हमने उनको कहना चाहता हूँ, खाकी पहनने वाले दो टाइप के लोग, एक देश तोड़ने वाली छठी गैंग है और देश संभालने वाली पुलिस की वर्दी है जो संविधान के रक्षक के लिए बनाई गई है। बस पुलिस वालों को कहना चाहता हूँ कि आप लोगों के पर जो खाकी पहनाई गई है वो आपके संविधान के रक्षा के लिए पहनाई गई है, लेकिन तुम जो ये लिखने का निर्णय अगर कलेक्टर ने लिया होता तो मोर्चा कलेक्टर दफ्तर में निकालते। अगर आपने लिखी हुई बकासरे के खिलाफ की एफआईआर अगर कमिश्नर का निर्णय होता तो मोर्चा कमिश्नर के ऑफिस में निकालते। लेकिन आज की पुलिस अगर आरएसएस के कार्यालय से चलती होगी तो मोर्चा भी आरएसएस के कार्यालय पे निकलेगा। औरंगाबाद का मोर्चा झांकी है फडणवीस, अगर आरएसएस के कार्यालय से अगर तूने देश के संवैधानिक संस्थानों पे कंट्रोल करने की कोशिश की, याद रख अगला मोर्चा बाला साहब के नेतृत्व में नागपुर के रेसिंग बाग को अगर भारत के संविधान के कानून के अंतर्गत आरएसएस रजिस्टर्ड नहीं होती है, अगर बेकायदेशीर गैर कानूनी संगठन अगर हथियारों की भूमि पूजा करती है तो जेल में उमर खालिद को नहीं मोहन भागवत को रहना चाहिए। इस देश में अब तक आतंकवाद के आरोप में सबसे ज्यादा एफआईआर अगर किसी संगठन पे दाखिल हुए तो वो नथुराम गोडसे से लेकर साध्वी तक सारे के सारे आरएसएस के लोग हैं। वो असम देशों के आतंकवादी है, वो असम देशद्रोही है। ये ऐलान करते हैं ये देश आरएसएस के लाठी काठी से और गोलियों के बौछार से नहीं, भोले शाह अम्बेडकरवाद से चलेगा, संविधान से चलेगा। जय भीम, अल्लाह हाफिज, जय संविधान। आरएसएस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद। धन्यवाद सर. विभागाचं आपलं नेतृत्व सुजाता लांबळे विनंती करतो त्यांना आपलं मार्ग सांगावा. सुजाता झालं. अभी आप सभी के लिए महत्वपूर्ण सूचना है कि हमारा जो जन आक्रोश मोर्चा है यहाँ से आरएसएस के ऑफिस पे अभी रवाना होगा। आप सभी के उसके सामने महत्वपूर्ण सूचना है। ये अगर हमारा जन आक्रोश मोर्चा है, इसका नाम जन आक्रोश मोर्चा है, हम सब में आक्रोश है, हम सब में गुस्सा है, लेकिन हम किधर भी कायदा कानून हाथ में नहीं लेंगे। हम किधर भी पुलिस वालों से, यहाँ के ऑफिसरों से और यहाँ के प्रोटेक्शन से किसी के पास बहस नहीं करेंगे, कोई झगड़ा नहीं करेगा, कोई कुछ गलत चीज नहीं करेगा। ये आप सभी से मैं विनती करना चाहता हूँ और सूचना करना चाहता हूँ। और दूसरी चीज,
और दूसरी चीज ये है कि हमें ये पूरा मोर्चा जो है वो पूरी शांतता पूर्वक करना होगा, शांतता से करना होगा। हम आरएसएस को संविधान और कायदा सिखाने जा रहे हैं। हमसे भी कोई आदमी कायदा या संविधान तोडे ये अतिशय गलत होगा, इसी सभी से कहता हूँ। परत एकदा आपल्या सर्वांना मराठीमध्ये विनंती करतो की आपण इकडे शांततापूर्व हा मोर्चा काढणार आहोत। आपण आरएसएसला कायदा कानून शिकवायला चाललोय, संविधान शिकवायला चाललोय। तुम्ही कोणीही कायदा कानून हातामध्ये नका घेऊ। त्या मोर्चाला काळबोट लागेल किंवा चुकीची घटना होईल अशा कोणत्याही क्रम कृती आपल्याकडनं होऊ नये। आणि दूसरी बात ये कि इसका नाम जन आक्रोश मोर्चा जरूर है, लेकिन हम ये मोर्चा शांति से, अमन से और प्यार से करना चाहते हैं। इसीलिए हम आरएसएस के पास जा रहे हैं। तो आरएसएस के पास जो जा रहे हैं वो आक्रोश या नारे लेके नहीं, लेकिन आरएसएस के लिए 3 तोहफे लेके आए हैं। 3 तोहफे। हमारा पहला तोहफा है भारत का झंडा। 70 साल हुए आरएसएस 15 अगस्त को पहला दिन मनाता है। आरएसएस 15 अगस्त को झंडा नहीं लगाता है। इसीलिए हमको ये कहना है कि इस भारत देश में रहना होगा तो तुमको तिरंगा लहराना होगा। दूसरा तोहफा है हमारा भारत का संविधान। हमको आरएसएस को ये बताना है कि ये देश संविधान से चलता है। इस देश का कानून संविधान से चलता है और अगर आप ये देश में रहना होगा तो आपको संविधान से ही चलना होगा। और तीसरा हमारा जो गिफ्ट है वो है भारत के संविधान के अंदर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन एक्ट, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट। हम महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट का एक कॉपी लेके आए हैं और हमको ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट एक्ट आरएसएस को गिफ्ट करना है और हमको उनको ये बताना है कि आपको आपकी जो संगठन है, आपकी जो ऑर्गेनाइजेशन है, आपको इस एक्ट के मुताबिक रजिस्टर करनी होगी और एक बार आप रजिस्टर करेंगे तो ही आप भारत देश में संविधान के मुताबिक काम कर सकेंगे। तो ये 3 तोहफे लेके हमको शांति से, अमन से आरएसएस के ऑफिस पे जाना है और उनको तोहफे देके वापस आना है। और मैं आप सभी से यही अनुरोध करूंगा कि शांति से, अमन से ये मोर्चा निकाले। कोई क्रोध ना करे, कोई द्वेष ना करे, कोई गुस्सा ना करे। शांतिपूर्वक ये मोर्चा निकलेगा। जय भीम, जय संविधान। सगळ्यांनी सहकार्य करायचं का दादा आणि राज्याचे नेते खाली उतरतील, छत्रपती शिवरायांना घालून ते वंदन करतील आणि पुढे घेतील। तर बाकीच्यांनी मागे मागे यायचंय। समोर जायचंय, सुरुवातीचा मान जायचंय, शांतीमय जायचंय। तुम्ही मोठा करायचा नाहीये, आपल्या महिला मंडळाला समोर घ्यायचंय।
सुजात अमित भैया अमित हो सारी लागत दादा थोडा हळू
मोबाईल नाही घेतला बोला त्याला
सहकार्य करा. नगराच्या कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता आबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. यापूर्वी कायदेशीर परवानगी नाकारण्यात आलेली आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या पक्ष प्रमुखांचा आदेश आहे. या मोर्चाला कायदेशीर परवानगी नाकारण्यात आलेली आहे. यापूर्वी स्मृती आणि सूचित करण्यात आलेलं आहे. हो काका कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही आणि हो भैया भंग करणार नाही याकरता पोलीस प्रशासन बोला भाऊ बोला माझ झाल्यावर तुम्ही घ्या मला नंतर आमची एक बाईट घ्या नका म्हणून पाण्या पाहिजे
त्यांचे आभार कसे मानवतो. थँक्यू. घेतला आत्ताच घेतलं. जाऊ दे, 2 गोटे तुम्हीच मारून टाका.
सर थोड़ा सर बड़े बड़े सर पाइप लेते एक तीन गोष्टी आम्ही याच्यासाठी देतोय की तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला रजिस्टर करा दरवर्षी आणि दर दिवशी तिरंगा आणि भारताचा झेंडा तिथपर्यंत जाणार होता मला इथं अडवलेलं आहे. हे बघा आम्ही पोलिसांना कॉपरेशन पूर्ण कबूल केलं होतं आणि प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही देतोय हा मोर्चा निघणं आता त्याच्यात पण महत्वाचं म्हणजे आता आमचा मेन मुद्दा आहे की RSS ही रजिस्टर्ड संघटना नाही. हे नसतानाही एवढे 3000 पोलीस आले कशासाठी आले? RSS ही रजिस्टर्ड आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या येत नाही. आम्ही एका RSSच्या छोट्याशा कार्यालयावरती येतोय. त्याच्यासाठी 3000 पोलीस हे औरंगाबादमध्ये CRPF जवान, क्विक रिस्पॉन्स टीम, महाराष्ट्र पोलीसचे कमांडो हे एवढे सगळे का लागतात? 3 बॅरिकेड लावलेत हे एवढे सगळे का लागतात? शांतपूर्व मोर्चा करतोय आम्ही, प्रेमाने मोर्चा करतोय आम्ही, भारताचं संविधान भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय. तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतंय आणि कशासाठी? कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये. आम्ही कायदा आणि सुविधा या देशामध्ये स्वस्त राहाव्या आणि सगळी लोक म्हणजे मोहन भागवतांपासून RSSचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता हा कायदा आणि सुव्यवस्थेला संविधानाने मानावा याच्यासाठीच आम्ही मोर्चा काढतोय. आमच्याकडनं कोणताही कायदा कानून तुटला जाणार नाही. आमच्याकडे कोणतेही ऍडव्हान्स वेपन्स नाहीत आणि आमचा पक्ष आमची संघटना ही रजिस्टर्ड आहे. तर कायदा कोण तोडतंय, सुव्यवस्थेचा प्रश्न कोण उपस्थित करतंय हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्ही त्यांना तिरंगा झेंडा देताय पण त्यांचा तर दावा असा आहे की ते तर सगळ्यात जास्त राष्ट्रभक्त आहे. पण हेच राष्ट्रभक्त लोक इतके दिवस 15 ऑगस्टला काळा दिवस साजरा करत होते. ही पण तेवढाच मोठा इतिहास आहे. हेच राष्ट्रभक्त लोक भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेही सामील नाही झाले. हीच राष्ट्रभक्त लोक ब्रिटिशांशी हस्तक्षेप होते आणि त्याच्याहून महत्वाचं हेच राष्ट्रभक्त लोक संविधान किंवा 15 ऑगस्ट मानत नाहीत. तर राष्ट्रभक्त कोण हा प्रश्न जनता विचारणारच आहे. असं आहे की हा मोर्चा आता संपला आहे का की पुढे जाणार आहे? हे बघा हा मोर्चा इकडे कंटिन्यू राहील. वंचित बहुजन आघाडीचे जितके पण ज्येष्ठ पदाधिकारी नेते आलेत ते लोकांना संबोधित करतील, आमची भूमिका मांडेल आणि तोपर्यंत आम्ही RSSला ह्या 3 गोष्टी गिफ्ट करून येऊ. कोण कोण जाणार आहेत तुम्ही तिथे भेटा. माझ्या बरोबर वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या राज्याच्या उपाध्यक्ष शमीबाताई पाटील त्या आपल्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार सुद्धा होत्या आणि त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अमितदादा भुईगळ औरंगाबादचे नेते हे आम्ही तिघे एकत्र जाणार. धन्यवाद.
RSS
वंचित बहुजन आघाडीच्या तुम्हाला थोडी फ्रेम मध्ये यायचंय वा मागे थोडं मागे तुम्ही थोडी फ्रेम मध्ये येणार वा मागे अरे लवकर नका ना चला मागे मीडिया वाले फ्रेम मध्ये आले तर RSS कडवाई करत थोडं मागे यायला आधी काथा मागे थोडं मागे सारखं ना सगळे थोडं मागे आज वंचित बहुजन आघाडीचा RSS विरुद्ध मोर्चा पोहोचलेला आहे. आज वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा पोलिसांनी पोलिसांच्या वतीने साहेबांनी स्वीकारायचे आमच्या वतीने स्वीकारणं मान्य केलेलं आहे. म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले भारताचा झेंडा, रजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान हे पोलिसांना देणार आहोत आणि पोलीस आमच्या वतीने ते RSS वाल्यांना गिफ्ट करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून या प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्यात पहिलं गिफ्ट भारताचा राष्ट्रध्वज हा पोलिसांना देणार आहे. आम्ही तो थोडं मागे दादा हात थोडं मागे सरक ना. अरे हे करा यार संतोष थोडं मागे घ्या थोडं मागे दादा इकडे बघा ही दुसरी गोष्ट कॅमेरा मोबाईल आणि तिसरी गोष्ट NDTV बुक झाली घ्या. हा घेतलं दादा इकडे समोर बेटे कितना नीचे देख ले, पिसराड़ से तो नीचे है। कहाँ है? अरे बोल 25 थोड़ा हटा सगळ्यांचे माईक लागलेत.
कोणासाठी थांबायचं अजून? थांबतो. एक मिनिट, सगळ्यांचं झालंय. पत्रकार बांधवांना एवढी सूचना आहे की ही शेवटची प्रेस कॉन्फरन्स पीसी किंवा बाईट समजू. जे विचारायचंय आत्ताच विचारून घ्या. सुरू करा. असं आहे की तुम्ही RSS ला देणार होते सगळं हे, परंतु RSS कडून आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला नाही. तुम्ही ते पोलिसांना दिलंय. हे तुमच्या मोर्चाचं यश का पाहिजे? हे बघा, तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे. आपण ह्याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की RSSचा एकही माणूस भारताचा झेंडा, भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत? भारताचं संविधान ते मानत नाहीत, भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाहीत. हे आपण गृहीत धरू शकतो का? दुसरी गोष्ट, ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान, भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्टची कॉपी कोण देतं तेव्हा तो स्वीकार करावा, कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाहीये, हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय सन्मान आहे. आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करता. आणि आमचं जे म्हणणं होतं की RSS संविधान चौकटीत नाहीये, RSS संविधानाच्या चौकटीत नाहीये, RSS हे रजिस्टर्ड नाहीये, हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही RSSचं ग्राउंडवर जमिनीवरती खोडून काढणं. शेवटच्या माणसाला RSS किती धोक्याचं आहे, RSS जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर RSS जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून अमन, शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून देणार. बंदीचं आंदोलन संपलं आहे की आता? गुन्हे मागे घ्यावेत आणि RSS वर बंदी घालावी, या बाबतीत इथून पुढे कशी वाटते? आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू. दुसऱ्या बाजूला RSS हा 100 वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून RSSची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळ आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू. पुढची रणनीती काय तुमच्या आंदोलनाची आता पुढची? आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले. का? कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून RSSच्या कार्यालयावरती आंदोलन करणे. पोलिसांचा इंधा बंदोबस्त कधीही औरंगाबादने बघितला नाही. औरंगाबादमध्ये 3 ते 4 दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली. ही दंगल घडत असताना सुद्धा 300 कमांडो बाहेरनं, 3000 कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले. आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना 3000 कमांडो बाहेरनं बोलवले गेलेत, 3000 एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेलाय, CRPF जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेली. ही कशासाठी बोलवली गेली? ही कोणासाठी बोलवली गेली? ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली? आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो, बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो, प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीने मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीने आम्ही आवाहन केलंय आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे. पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावरनं येतं आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहिलेला आहे. संपलंय का? आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे. RSSनी भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून RSSनी स्वतःला एक्सपोज केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय RSSच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो. ह्यांनीच महाराष्ट्रामधल्या तळागाळातल्या माणसाला जो भरोसा, कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे पुढे तकी आहे. कायम राहणार का आणि पुढचं पाऊल काय? संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू. सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू. पण आपल्याला हे पण समजून घ्यायचंय की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवणीच केली होती. इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं, नॉन रजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं, ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं, ते जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का, त्याची पोच सरकारला देतात का, या कारणावरनं कारवाई करणं आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला
शस्त्र मिळालेले आहेत, ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले आहेत, त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होतं. पण हे कोणी केलं नाही, कारण ह्यांच्यामध्ये ताकद नाही, ह्यांच्यामध्ये हिंमत नाही. RSS ची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी, आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेलं आहे. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय संविधान मानत नाहीत किंवा राष्ट्रध्वजाला मानत नाहीत किंवा 15 ऑगस्ट साजरा करत नाही. पण मात्र हे गोळवलकरांचे विचार कालबाह्य झालेत असं पाठीमागे एका RSSने जाहीर केलं. ते काहीही बोलू देत. माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मांडतो. जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील, AK-47 असेल, आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो, आम्ही अहिंसकवादी आहोत, तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण त्यांच्या घरामध्ये AK-47 आहेत. आणि ह्या मुद्द्यावरती पण माझी भूमिका सेम आहे. असं आहे की बावनकुळे असं म्हणाले की जे संघाला विरोध करतात तेच खरे दहशत. माझं बावनकुळे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आपण निवडून आलेले सदस्य आहात, आपण स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे रजिस्टर्ड नाहीयेत, ज्यांच्याकडे इलिगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इलिगल वेपनरीज आहेत, ह्याची डेफिनेशन होते दहशतवादाची. जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात, जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्रध्वज पकडतात, ते दहशतवादी नाही होत. एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून देईन मी.